सामान्य नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात उघडकीस आल्याचा आरोप आहे। लॉकअप मध्ये असलेल्या आरोपी महिलेकडे तिच्या 27 वर्षीय मुलीला पैशांच्या मोबदल्यात एका रात्रीसाठी पाठवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप ड्युटीवरील एएसआय वर झाला असून व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात संबंधित महिलेला सायबर पोलिसांनी एका 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक केली होती। न्यायालयाने तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। कोठडीत असताना तिथे कार्यरत असलेले एएसआय राजेश जाधव यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा दावा या महिलेने केलाय। ही बाब महिलेने तेथे असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कानावर घातली आणि एकच खळबळ उडाली। आपल्याच विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्याने इतकं नीच कृत्य केल्याचं समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले। मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांनी संबंधित एएसआयची सर्वांसमोर चांगलीच कान उघडणी केली आणि त्यांना कडक शब्दात झापलंय। तू वर्दी चढवली आहेस असं म्हणत वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या पोलिसाची खरडपट्टी काढली आहे। वर्दी घातली ना वर्दी घातली ना। या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे। कर्मचारी कसला, एएसआय लेवलचा अधिकारी आहे रे तो, जबाबदार माणूस वर्दीमध्ये, काय म्हणायचं म्हणजे काय बोलावं तेच सुचत नाही। निषेध करावा तितका कमी, विषण्ण मन होतं, राग करावा तितकं कमी आणि शिक्षा तरी काय द्यायची। कधी कधी तर असं वाटतं त्या मिडल ईस्ट सारखं, बलात्कार केला, बलात्कार झाला, मोलेस्टेट केलं, लैंगिक अत्याचार केला, हे कळल्या बरोबर सरळ फाशीच द्यावी। ते काही करत नाही, चौकात फाशी देतात त्यांना। आपला भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि आपल्या भारतीय कल्चरप्रमाणे आपण ते करू शकत नाही हे मला मान्य आहे। रागाच्या भरात आपण हे बोलतो, पण हा जो सदर माणूस आहे यानं त्या महिलेला जी कस्टडीमध्ये होती, सायबर क्राईम करून 80 लाखाचं काहीतरी फ्रॉड करून, एक पुरुष आणि एक महिला या दोघं, तिला म्हणाला तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुमची मुलगी किती सुंदर असेल, किती वर्षाची आहे, 27 वर्षाची, तिला माझ्याकडे एक रात्र पाठवा, मी 10,000 रुपये देतो। याला काय त्या पोलीस स्टेशनमध्ये वेश्यालय उडायचं होतं, ब्रॉदेल करायचं होतं, कुंटणखाना करायचा होता? वर्दीवरचा पोलीस जर हे करत असेल तर तो हिनियस क्राईम म्हणून नोंदण्यात यावा असं मला वाटतं। या सर्व प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। महिलेने केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत। या प्रकरणात एएसआय राजेश जाधव यांचं निलंबन करण्यात आलं आहे अशी माहिती आता समोर आली आहे। मात्र हे आरोप केवळ सूडबुद्धीने केले आहेत की यात खरंच तथ्य आहे याचा शोध घेणं आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे। पोलीस ठाण्यातच जर महिला सुरक्षित नसतील तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडेल अशी भीती आता व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे अकोल्यातील पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।